नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अमरापूरच्या मैदानामध्ये. तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल गटपास झालेत आणि सेमीमध्ये प्रवेश केला ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, वेगाचा बादशाह म्हणजे द्वारलीचा हरण्यासुद्धा गटपास झाला आणि आज सोबत पाहायला निंबाळकर सरांचा सर्जा आणि हरण्याची जोडी सुंदररित्या पळून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय म्हणताय, आज नियोजन खटच केलंय, काय विषय नाही? नियोजन काल आमचं 9:30-10 वाजता बोलणं झाला बर आणि 11:45-12 वाजता बैल भरून मुंबईवरून निघालो. बर संध्याकाळी 6 वाजता नानांच्या वाड्याला साताऱ्यामध्ये घरी आला. बर पुसेगाव. हो, बुधलं पुशेगावला नाही, आपला साताऱ्यामध्ये वाड्याला बर बर तिथेशी आला आणि मग आज 8 वाजता आम्ही तिथनं निघालो. तर मग मैदानात थोडासा प्रवास झाला, पण प्रवासाची काळजी घेऊनच आज आम्ही. बर म्हणजे रात्री अचानक नियोजन झालं आणि रात्रीच आणलंय बैल? हो, रात्री म्हणजे काल सकाळी नियोजन झाला. बर बर आणि लगेच दुपारून बैल भरून आजच्या मैदानासाठी काल संध्याकाळी इथं आला. म्हणजे पूर्ण रात्रभर त्याला आराम दिला आणि मग आज मैदानाला. मुंबईमध्ये तुमचे आणि निंबाळकर सर एकत्र बसून बाईट बघितलेली तेव्हाच कुठंतरी जाणीव झालेली की बाबा सर्जा आणि आपल्या हरण्याची जोडी पळेल. नाही, गाडी त्याच दिवसाला पळणार होती बोनवलीच्या फाटीमध्ये. बर बर पण काय होतं, आपण पण कुठेशी तरी कोणाला पैर करायला एक शब्द दिलेला होता. बर बर आणि निंबाळकर सरांना मी एक पाहुणचार म्हणून त्यांना नाश्त्यासाठी बोलवला होता, चहा पाण्यासाठी. बर आणि ते मला मान देऊन आले तिथेशी. आम्ही नाश्ता पाणी केला त्यावेळेस. मग नंतर सरांच्या सर्जाला मारही लागला होता, पाय अटकला होता छकड्यात. तर मला सरांनी सांगितलं होतं की बबलू शेठ, एक गाडी जमलेली आहे, जर हरण्या आला तर मी सर्जाला आराम देऊन हे करेन. पण काय होतं, आपण एखाद्या पैरकऱ्याला जर शब्द दिलेला असेल तर कुठेतरी आपल्याला यार नाही करता येणार. मग सरांनी ती गाडी कॅन्सल केली आणि त्यांनी त्या गाडीला हे करून हे केला. आज गट पास झालं. किती वेळ गटात पाहिली जोडी? आज 8व्या गटात पळाली आणि 3 नंबर तासाला होती. बर सुंदर. स्पीड कसं लागलं? कसं चांगल्यापैकी पाहिलं. गटाचा स्पीड चांगल्याचपैकी होता. आता शेमीला कडक गाड्या राहिल्या तर अजून चांगल्यापैकी गाडी पळण्याचा प्रयत्न करेल. चालतंय दादा, तुमची मोठी मुलाखत घेऊयाचं आपण. धन्यवाद आपल्या वेळ दिल्याबद्दल आणि शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. त्याचा शेवट म्हणून ज्याला संबोधित केलं जातं असा रणजित निंबाळकर सर, विठ्ठल ड्रायव्हर यांचा सर्जा गटपास झालाय. गट क्रमांक किती मध्ये पाहिला? 8 मध्ये पाहिला. सोबत कोण पाहिला? द्वारलीचा हरणे. चांगला पायरा होता आज राव, हिंद केसरी दोन्ही बैल. हा, चांगलाच पायरा होता. बर बर बर. आणि यापूर्वी पाहिले का जोडी? पहिल्यांदाच पळाले. पहिल्यांदाच. कसं स्पीड लागलं? चांगलं स्पीड लागलं. आणि आज सुंदर पण आणलाय तुम्ही. सुंदर पण आला मित्रांनो. सुंदर कसं काय आज कोणासोबत आहे? सुंदर कोणाबरोबर? सुंदर लक्षाबरोबर. कुठलं? मुंबईतलं बावधनचं जुळली नाही ती गाडी. बर बर बर. असू दे, हार जीत होत असते. नाही जुळली त्याला काय नाही. चालतंय. शुभेच्छा दादा तुम्हाला सेमीसाठी आणि फायनलसाठी. मित्रांनो, बाब्या 302 पण गटपास झालाय आणि गट क्रमांक 1 मध्ये सिकंदर 81-81 आणि बाब्या पाहाल. वेगाचा बादशाह म्हणजे आपला सिकंदर 81-81 सुद्धा गटपास झाला आणि आज सोबत बाब्या 302 पाहिला आणि गट क्रमांक 1 मध्ये पळून सुंदररित्या पळ दाखवून या जोडीनं सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. सिकंदर 81-81. मित्रांनो, उर्मिला माणिक शेठ गायकवाड यांचा रुबाब सुद्धा गटपास झालाय आणि सुंदररित्या आज पळाला. घरणिकीचा राजा सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत बावधनकरांचा लक्ष पळाला. नमस्कार. काय सांगाल, आज बावधनचं लक्ष आणि राजाची जोडी कशी पद्धतीने पाहिली? काय चांगली पळाली. चांगली पाहिली. गाडी चांगली आली. यापूर्वी पाहिली का? बघा, पहिल्यांदाच पळते. पहिल्यांदाच आहे बहुतेक. पहिल्यांदाच पळते. बहुतेक मत आहे. बहुतेक मग काय माझ्याला आठवत नाही, पण पहिल्यांदाच बहुतेक पळते. बर बर. राजाची आहे का? बरी आहे का तब्येत आता? हाय की, तर तुम्हाला दिसतोच घ्या समोर ठणठणीत एकदम. हा, पाय वगैरे 4 टेकवत होता. काय विषय? ते काय ना, टेकवतो कावा वर धरतो, काय त्याला एवढं नाही. स्पीड काय कमी नाही? स्पीड कमी नाही, स्पीड आहे तेवढंच. हाय तेवढं. पेडगाव हाय एकच लक्ष आता. हा, पेडगाव आहे की. नियोजन खट असणार आहे. पेडगावला काय जायचं? पेडगावला राहतोय का तेव्हा? अपेक्षा त्या तेवढीच राहिली असं वाटतंय.
नाही गेल्या वर्षी होतो की 3 नंबर नाही का 3 केला? नंबर केला बरं बरं हा गेल्या वर्षी होतोच 1 नंबरची अपेक्षा आहे तसं नसते आपले हा. अपेक्षा आपण कधी ठेवून येत नाही फाडा हा. आपलं काय असेल ते त्या बैलाच्या मनाव काम जर राजाच्या डोक्यात असलं तर 100% गुलाल पण तसं घेणार. कसं आहे आम्ही तसं म्हणजे पुशेगावला तरी काय 1 नंबर ठरवून गेलो होतो का? नाही, नाही नाही. कोणच ठरवून जाऊ शकत नाही असं माझा अंदाज जवळपास आहे नाही म्हटलं तर 1000 गाड्या येणार हा 2000 बैलगाडी मालक येणार 2000 हो ते त्यामुळं काय? स्पर्धा असणार स्पर्धा होणार 100% तर पुशेगाव सारखी स्पर्धा पेडगावला होणार 100% 100%. 21-22 ला पळणार आहे का 21 लाच पळणार आहे 21 ला 21 ला 22 ला 22 ला आदत आदतचं मैदान आहे. म्हणजे ह्याच्यासोबत एखादा आदत टाकून नाही 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 एका दिवसात कसं पळू आपण? नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सप्तहिंद केसरी बकासूर सुद्धा गट पास झालाय गट क्रमांक 3 मध्ये पाहिला आणि संपूर्ण महाराष्ट्राची आवडती जोडी म्हणजे जेवण ड्रायव्हर निनाम आणि यांचा सुंदर आणि आपला बकासूर पाहिला. मोहिल शेठ नमस्कार. तिसऱ्यांदा जोडी पळते काय सांगाल म्हणजे काय अपेक्षा आहे त्या जोडीकडून आज? आता बाईला कोण आपली काहीच अपेक्षा नाही. बरं बरं सर्व इच्छा पूर्ण केली 100% आणि आज बबलू चाचांना विचारलं बबलू चाचा आज गुलाल आहे का आज तर बबलू चाचा एवढे कॉन्फिडन्स आहे गुलाल फिक्स आहे काय सांगाल त्याबद्दल? नाही ड्रायव्हरला अनुभव असतो हां त्यामुळं ड्रायव्हरला माहिती असतं. बरं बरं चालतंय मोलशेठ शुभेच्छा तुम्ही. मित्रांनो जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर सुद्धा गटपास झाला आणि गट क्रमांक 3 मध्ये पाहिला आणि आज सोबत पाहिला बकासूर आणि सुंदरची जोडी सुंदररित्या पळून गटपास झालेला आणि सेमीमध्ये प्रवेश केला. नमस्कार दादा. नमस्कार. काय सांगाल आज कशी पाहिली जोडी काय? आज चांगली पाहिली. चांगली पाहिली तिसऱ्यांदा पळते जोडी हो. कसं झालं नियोजन काय? नियोजन आजवर झालं मैदान पडलं त्या दिवशी. बरं 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 आज सातारचं जवळचं आपल्या इथलं मैदान आहे पळशीचं मैदान होतं तिथं नाही गेलं कसं काय? नाही जरा आजवर इकडं ठरलेलं पळायचं बरं. मैदान पडलं म्हणून म्हणलं इकडंच पळायचं असं. आता, मोठं लक्ष आहे आता पेडगावचं मैदान कशी तयारी करून घेते काय? तयारी आता अड्ड्यातच आल्यावर कळेल तुम्हाला पैर कोण काय सांगणार नाही पैर नाही पायरायचं नाही पण तयारी कशी करून तयारी आहे घेते? चांगली. चांगली आहे ना? आणि बल्ले आणि पक्ष पण पळणार आहेत पाहणार तिथं म्हणजे तिन्ही बैल घरात बैल पाळणार तिथं. रायबन पण असं काय आलं रायबन वासरू घेतले नवीन रायफल आहे रायफल हा चांगलं पळत चांगलं पळते वास आदत आहे का? आदत आहे बर बर बार काय वास भविष्यामध्ये आहे सुंदर बरोबर आता लय हा नाही परत दाट टाकल्या निवांत हा नाही. बल्ल्याचं पण शूटिंग झालंय असं काय आलं काय हो झालंय शूटिंग गाण्यात हो गाणी शूटिंग जोरात काम होय. आहे याला का हिरो आणि हिरोईन पण यायला लागली घरी म्हणायला 100% 100% हा बल्ल्यानं बल्ल्याच हिरोईन म्हणावं लागेल हा बल्ल्यानं नाव केलं हो गावचं आधी. चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या धन्यवाद. सेमी आणि फायनल साठी. कनेरखेडचा माणिक सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक 2 मध्ये पळून सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला. तडसरचा सिंगम सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक 3 मध्ये पाहिला 3 मध्ये. दादा कुठला बैल तडसरचा आहे का? बरं बरं कुठे कुठे राहिलाय यापूर्वी? मागच्या मैदानाला संग्राम केसरीला बर 6 नंबर केला. त्याच्या आधी लय मैदान फायनल झाली. बैलाचं स्पीड बघितलं स्पीड जबरदस्त आहे एकदम. हो स्पीड आज कुणासोबत होता सिंगम काय? तो मुंबईवाल्यांचा होता बलमा म्हणून बरं बरं तो बैल मागातला पहिल्यांदा जोडी पळते का पळाले यापूर्वी? पहिल्यांदाच पळते बघा. चांगली अटीतटीची लढत झाली म्हणावं लागेल. हो 8-30 लढत. नमस्कार. काय म्हणते गाव कुठलं तुमचं? तडसर. वय किती आहे तुमचं काय? 76 वर्ष आहे. 76 वर्ष. होय. किती वयापासून नाद आहे काय? मला ते 6-7 वर्षाचं असल्यापासून वडिलांनी आमच्या बैलगाडी ही होती आमची. बरं बरं छत्रपती शिवाजी महाराजांची यात्रा असली त्या यात्रेमध्ये काय त्या यात्रेमध्ये आम्ही बैल ही पळवत होतो पहिल्यापासून. आमच्या गावाला तडसरला नाद आहे. बरं बरं काय शिवाजी महाराजांची यात्रा भरली की आदल्या दिवशी आमची बैलगाड्यांची शर्ता असतात. त्या 72 पासून आम्ही चालू ठेवलेलं आहे. आज सिंगम गट पास झाला. हो जिंगम गट पास झाला आहे आज. काय अपेक्षा आहे आज? अभिषेक काय नंबर बसणारच हो. बरं बरं ही अगदी 100% ठरल्यासारखं आहे त्याचा काय विषय नाही. चालतंय शुभेच्छा. नमस्कार. काय जेवण चाललंय काय? हो जेवण. निसर्गरम्य वातावरणामध्ये. हो निसर्गरम्य आपलं आलोय मैदानात. बरं गाडी बरं आज कुणाला आणले काय? आज महेश काकांचा माकाला आणला. माकाला आणलाय. कुणासोबत आहे काय? धनाजी तात्याचे संभाबर. संभावर. बरं झालं का लागली का गटाला? गाडी तात्या आले ते नोंदवली गाडी निघली नाही अजून. बरं बरं
सोन्याची तब्येत कशी आहे आता काय आज सोन्या आज पैशाला पळायला गेलाय. पळशीला गेलाय कुणासोबत आहे आज तो बलमणी वयामधलाच त्या बरे बरं तब्येत आहे ना व्यवस्थित व्यवस्थित आला. काय निवंत जेवा जेवा चालतंय दादा शुभेच्छा मुलांनी वडगाव यांचा बलमा सुद्धा गटपास झालाय आणि सेमीमध्ये प्रवेश केलाय. दादा नमस्कार. नमस्ते. काय सांगताय आज गटपास झालाय काय आनंद आहे आनंद आहे म्हणजे असं आहे पहिल्यांदाच बैल आणला आज मैदानात मुंबईत आणला की आज पहिलेच मैदान केलं. बरं बरं तर 2च गाड्या पळाल्या गटात. दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या त्या पण गाडीला सामना दिला. आमच्या मित्राची गाडी होती आपल्या घोरपडे तुषार घोरपडे त्यांची गाडी होती. तुषार घोरपडे माझा चांगला मित्र म्हणजे भावासारखं मानतोय मला. मग आमच्या भावाचीच गाडी पळाली आणि दोन्ही गाड्याला पंचांनी सामना निकाल दिला. अक्षरशः सामनाच होता सामना निकाल झाला. भावा टक्कर झाली पण प्रेमाची टक्कर झाली आणि ते पण सामना झाला हे महत्त्वाचं. तुषार मी 7 मध्ये दोघं खांद्या वाट टाकून आलो की असं काय नाही कोणाची पण बसू दे आपल्या कोणाच तरी बसते बाबा असा विषय झाला. पण दैवानं ठरवलेलं ठरलं होतं दोघांना पण दोघांना पण समाधान झालं. बरं बरं ह्या कुठं राहिलं फायनल बैलमा ऍक्च्युली बैलमा इथं थोडं आपल्या घाटावलं थोडा बैल पळालाय. लकी बरं पळवलाय नंतर थोडासा नंद्या बापू पिसाळ्यांचा नंद्या बरं पळवलाय. लकी बरं 2 मैदान केली. एक मैदान गाडी सिमला मार खाल्ला. ऍक्च्युली सिमला झोपलीच नाही गाडी बैलाला पायाला लागलं होतं म्हणून. त्याच्यानंतर बैल मुंबईला गेला. मुंबईला नंतर शेठ मुंगाजींचं वादळ नवीन घेतलेलं वादळ आणि हे वादळ टेस्टर बऱ्याच बैला बरं मुंबईला प्रत्येक शर्यत जिंकले. बिनजोडला पळतो शक्य. बरं चालतंय दादा शुभेच्छा. धन्यवाद. गाव कोणतं तुझं सदाशिव गट कोणता बैल आणलेला आज हा मेहबूब. मित्रांनो सदाशिवगडचा मेहबूब पण गटपास झाला बघा. गट क्रमांक किती मध्ये पळाला 3 मध्ये पळाला. लका जोरात लढत झाली आणि 8-8ची हा कुठं राहिला मेहबूब काय 400 रुपयात पण राहिला. बर आज काय सुट्टी रविवार इथं पण राहिला नाही. सांगलीचं मैदान होतं का काय ते असू दे. सोबत कोण पडलं आज संभा कुठला बर चालतंय शुभेच्छा तुला. करवडीचा संभा सुद्धा गटपास झालाय आणि सेमीमध्ये प्रवेश केलाय. दादा नमस्कार. काय म्हणताय आज गटपास झालाय कसं काय नियोजन कसं झालं काय नियोजन चांगलं झालंय. ते गोरपड्यांचा बैल आहे आणि त्याचं मैत्रीपूर्ण संबंध आहे तसं काय बर आज काय मोठं मैदान बऱ्याच दिवसानंतर काय अपेक्षा आहेत आज काय गाडी राहणार की फायनलला राहणार 100%. हे जे कुठे राहिलेत ह्याची 1 मेला 1 नंबर केलंय कोकरेवाडी. परत दानावडेवाडीला फायनलला राहिले. अमरापूरला फायनलला राहिले. सारखा गुलालाच असतो आहे ना. बरं चालतंय शुभेच्छा. चरेगावचा स्वामी सुद्धा दाखल झालाय बघा या अमरापूरच्या मैदानामध्ये. गटपास बैलांमध्ये दाखवतो त्याला गट होईलच त्याचा. आता किती वेळ आहेत आता कसं काय 20व्यामध्ये कुणासोबत आहे स्वामी आज विरकरवाडीचा राजा म्हणून विरकरवाडीचा राजा. पहिल्यांदा जोडी पळते का कसं पहिल्यांदाच पळते. आज बरेच दिवसानंतर मैदानामध्ये आणलं स्वामीला कसं पावसात नाही आपण पळवतो. बरं पाऊस चालू होता. आज जरा वातावरण बघितलं म्हणलो आज फेराच काढणार होतं पण म्हणलं जाऊया म्हणलो मैदानच करू. आता पेडगावची पूर्वतयारी हो 100%. आणि पेडगावला काय तीच जोडी पाहायला भेटेल का काय आपल्याला काय रायफल दादा आणि स्वामीची कसं काय नाही घरचं नियोजन चाललंय आमचं आदतचं. बरं शक्यतो घरची गाडी पण चांगली पळते. मग ती गाडी आम्ही पेडगावला आदतला आणणार आहे. म्हणजे 22ला नियोजन चालू आहे तुमचं. बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.